होमवर्क. सोडवलं सगळ्यांनी? येस मॅम. येस मॅम, सोडवलं. हा, स्क्रीन शेअर करते. आपण आलेख बघितले ना, एका चलातील रेषीय समीकरणाचे आलेख आपण बघितले. येस मॅम. आता येस आपण मॅम बघितली. हा, आता आपण आहे ना 2 चलातील रेषीय समीकरणांचे आलेख बघूया. एवढाच. आता आपण बघितलं की जे एका चलातील रेषीय समीकरण आहे त्याचा जो आलेख आहे तो आलेख कोणत्या तरी अक्षाला समांतर असतो. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. म्हणजे समजा x बरोबर a असेल, म्हणजे x बरोबर काहीही असेल, x बरोबर 0, x बरोबर 1 आहे, x बरोबर 1 आहे, x बरोबर 2 आहे. मग असे जे x मधली जी समीकरणं आहेत ती समीकरणांचा आलेख जो आहे तो आलेख कसा असतो? x बरोबर a चा आलेख जो आहे तो कसा असतो? विसरले. x इज इक्वल टू समथिंग, x इज इक्वल टू काहीतरी. येस x मॅम. बरोबर 1 असेल, x बरोबर 2 असेल, x बरोबर -2 असेल, तर यांचे जे आलेख आहेत ते आलेख काय असतात? क्वाड्रंट मध्ये. नाही. आलेख म्हणजे ती एक रेषा असते. आलेख आपल्याला बिंदू नाही दाखवायचे, आपल्याला आता या समीकरणाचा आलेख काढायचा आहे. पॅरलल असते. कसे असतात? वाय अक्षाला पॅरलल. हा, वाय अक्षाला समांतर असतात. वाय ऍक्सिसला पॅरलल असतात, वाय अक्षाला समांतर असतात. एक्स बरोबर काहीतरी आहे ना, तर ती रेषा जी आहे बघा, कोणतंही रेषीय समीकरण तुम्हाला सांगितलं होतं, कोणतंही रेषीय समीकरण हे आपल्याला एक रेषा दाखवतं आलेखावर, एक रेषा रिप्रेझेंट करतं, एक लाईन रिप्रेझेंट करतं. मग आता एक्स बरोबर काहीतरी अशी समजा समीकरण आहे, तर त्या समीकरणाची जी रेषा आहे आलेखावर ती वाय अक्षाला समांतर असते, म्हणजे उभी काढतो आपण ती. एक्स बरोबर काहीतरी, तर ती जी रेषा आहे ती वाय अक्षाला समांतर असते. आणि वाय इज इक्वल टू बी, म्हणजे वाय इज इक्वल टू समथिंग असं जर असेल इक्वेशन तुमचं, समीकरण समजा असं असेल, वाय इज इक्वल टू बी, म्हणजे वाय बरोबर काहीतरी असेल, तर या रेषेचा जो आलेख आहे, या समीकरणाचा जो आलेख आहे, सॉरी या रेषेचा नाही, या समीकरणाचा जो आलेख आहे तो आलेख एक स्ट्रेट लाईन असते, सरळ रेषा असते, आणि ती रेषा वाय अक्षाला समांतर असते. वाय अक्षाला समांतर असते. विसरले? बरोबर आहे ना? नो मॅम, असं नाही शिकवलेलं विसरले. ना आपण, असे आलेख काढलेले. आणि आपण काय केलेलं, समजा तुम्हाला असं सांगितलं की एक्स बरोबर 2 या समीकरणाचा आलेख काढा, तर आपण काय केलेलं, एक्स बरोबर 2 कसा असणार, एक्स बरोबर 2 या समीकरणाचा आलेख कसा असणार? वायला पॅरलल काढायचा.
वायला समांतर वायला काढायचं. समांतर म्हणजे वाय उभी की अक्षराला आडवी? समांतर काढावं लागेल. उभी की आडवी? वाय उभी. अक्षराला समांतर म्हणजे उभी की आडवी? उभी. उभी का? उभी काढायची. हा, हॉरिझॉन्टल येणार, सॉरी व्हर्टिकल येणार, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. मग एक्स बरोबर 2 म्हणजे वाय अक्षाला समांतर आणि एक्स बरोबर 2 म्हणजे एक्स अक्षावर ही जी आडवी लाईन आहे ती एक्स अक्ष त्याच्या 2 मधून जाणारी. एक्स बरोबर 2 आहे ना, म्हणजे इथून जाणारी अशी. बरोबर आहे? येस मॅम. म्हणजे तुमची रेषा अशी जाणार, ही तुमची एक्स बरोबर 2 अशी रेषा आणि या रेषेवर असं समीकरण लिहायचं असतं, एक्स बरोबर 2 आहे ना. आता समजा वाय बरोबर ऋण 1 असेल तर वाय बरोबर ऋण 1 कशी जाणार रेषा? वाय बरोबर ऋण 1 वायला नाही एक्सला एक्स एक्स अक्षाला X असतो समांतर. parallel. हे लक्षात ठेवा मुलांना, हे विसरायचं नाही. अशी मॅम हा असणार. धडा खूप सोपा आहे. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. याच्यात मार्क अजिबात घालवायचे नाही. आणि समजा तुम्हाला असं विचारलं की एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर ऋण 1 या दोन रेषांचा छेदनबिंदूचे निर्देशक लिहा, असा पण प्रश्न आहे. म्हणजे या दोन रेषा जिथे छेदतात त्या बिंदूचे निर्देशक तुम्हाला लिहायचे आहेत. तर काय कुठे छेदतात बघा ह्या दोन रेषा? ही एक रेषा आहे एक्स बरोबर 2 आणि ही जी आडवी रेषा आहे ती वाय बरोबर ऋण 1 आहे. आणि या छेदतात कोणत्या बिंदूत? तर हा इथे जो बिंदू आहे या बिंदूत दोन्ही रेषा छेदतात बघा. बरोबर आहे? ही रेषा येस ही मॅम. रेषा. येस मॅम. Yes. आता त्याचे निर्देशक सांगा बरं, कोणते निर्देशक आहेत या दोन रेषांचे? सॉरी, 2 आणि वजा 1. बिंदूचे निर्देशक 2 काय आहेत? and minus 1. बिंदूचे निर्देशक 2 किती? 2 आणि 2 and minus 1. 2, ऋण 1. ठीक आहे. मग असं तुम्हाला Yes, प्रश्न ma'am. विचारतात, ते छेदनबिंदूचे सुद्धा निर्देशक लिहिता आले पाहिजे. आता हे झालं एका चलातील रेषीय समीकरणाचे आलेख. आता त्याच्या आधी ना आपण हा जो 7.2 आहे ते पूर्ण करू आपण पहिल्यापासून. मग पुढचं आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढायचा हे आपण नंतर बघू. आता इथे काय दिलंय? आलेख. पहिला प्रश्न, आलेख कागदावर A3,0 हा बिंदू कुठे असेल सांगा? A3,0 X axis. एक्स अक्षावर. पटापट बोला. एक्स अक्षावर असणार 3,0. बघा या येस मॅम. आलेखामध्ये 3,0 जो बिंदू आहे तो एक्स अक्षावर इथे असणार. हा, कोणता बिंदू सांगितला आपल्याला? एक्स सॉरी 0,3. 0,3 किती? 3,0 ना? 3,0. येस मॅम. 3,0 एक्स अक्षावर असणार इथं. हा तुमचा 3,0 ए बिंदू आहे हा तुमचा ए 3,0. त्यानंतर दुसरा बिंदू तुम्हाला दाखवायला सांगितलंय 3,3. 3,3 कुठे असणार? पहिल्या चरणात. हा बघा इथून एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा 3 इथे छेदतात. मग इथे तुमचा हा बी बिंदू आहे 3,3. आणि सी काय आहे? 0,3. 0,3. आणि 0,3 कुठे असणार? Y axis. वाय एक्सिस वर. बघा हा वाय अक्षावर इथं. हा जो बिंदू आहे तुमचा तो सी आहे 0,3. आता असे 3 बिंदू तुम्ही आलेखावर दाखवले आणि त्यांनी पुढे काय सांगितलंय की असे 3 बिंदू आलेखावर दाखवा आणि ए बी आणि बी सी जोडा आणि कोणती आकृती मिळते ते लिहा. ए बी आणि बी सी जॉईन करायचे.
आता ए बी म्हणजे हा ए बी इथून असं जॉईन करायचं. चौकोन. स्क्वेअर. असं जॉईन करायचं. हा स्क्वेअर मिळतो कारण चारही साईड सेम मिळतात आपल्याला. हा असं जोडायचं आणि आपल्याला कोणती आकृती ही बनते दिसते ती लिहायची है ना. तर ही आपल्याला दिसते ABCO. ABCO जो आहे तो स्क्वेअर आहे कारण त्याच्या तिन्ही साईड काय आहेत सेम आहेत आणि चारी अँगल पण 90 डिग्रीचे आहेत. चारी कोण सुद्धा 90 अंशाचे आहेत. त्यामुळे तो चौरस आहे. स्क्वेअर आहे, चौरस आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तोंडी पण देऊ शकता, ओरली द्यायचंय. बघा हा, वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या म्हणजे वाय अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा. आता वाय अक्षाला समांतर रेषा आहे. वाय अक्षाला समांतर रेषा म्हणजे कशी असणार? उभी की आडवी? वाय अक्षाला समांतर उभी. आणि उभ्या रेषेचं उभी जी रेषा आहे वाय अक्षाला समांतर जी रेषा आहे तिचं इक्वेशन x इज इक्वल टू समथिंग असतं जी वाय अक्षाला समांतर आहे. बरोबर आहे? काहीतरी मग x इज इक्वल टू काहीतरी म्हणजे काय आहे तर अक्षाच्या डावीकडे. आता तुमचा जो वाय वजा. वाय अक्षाच्या डावीकडे ही सगळी ऋण असतात उभ्या रेषेसाठी. मग तुमचं जे इक्वेशन आहे ते काय बनेल? जे समीकरण आहे ते काय x बनेल? बरोबर वजा x 7. बरोबर कारण डावीकडची अंतरे ऋण आहेत इकडे. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे तो पण तसाच आहे. बघा एक्स अक्षाला समांतर आणि अक्षाच्या खाली एक्स अक्षाच्या खाली. आता एक्स अक्षाच्या खाली कोणती अंतर आहेत? एक्स अक्षाच्या खाली मग 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचं समीकरण लिहा एक्स अक्षाला समांतर. आता एक्स अक्षाला समांतर ज्या रेषा असतात तिचं समीकरण y इज इक्वल टू काहीतरी असणार. y इज इक्वल टू किती? y इज इक्वल वजा 5. आता पुढे काय दिले बघा. क्यू थोडस लॉजिकल प्रश्न आहे त्यामुळे थोडं लॉजिक वापरायचं. येस मॅम. फार काय असं कठीण नाहीये आणि आलेख पण काढायची गरज नाही. बघा चौथ्या गणितामध्ये क्यू ऋण 3, ऋण 2. बघा क्यू ऋण 3, ऋण 2 हा जो बिंदू आहे ना क्यू हा बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. म्हणजे उभ्या रेषेवर आहे अशा वाय अक्षाला समांतर. म्हणजे आता समजा तुमचा वाय अक्ष इथे आणि तुमच्या वाय अक्षाला समांतर अशा या रेषेवर हा वाय अक्ष आहे आणि वाय अक्षाला समांतर रेषेवर तो आहे हा बिंदू ऋण 3, आता मला आधी सांगा की ऋण 3, ऋण 2 कुठे असणार? कुठल्या चरणात असणार? ऋण 3, ऋण 2 तिसऱ्या चरणात. म्हणजे इथे असेल खाली कुठेतरी आणि तो या रेषेवर आहे. म्हणजे इथं तुमचा ऋण 3 असेल आणि इथं समजा हा ऋण 2. म्हणजे ऋण 3, ऋण 2 हा बिंदू आहे तुमचा ऋण 3, ऋण 2 तो या रेषेवर आहे या रेषेवर. आणि ही जी रेषा आहे ना ही ऋण 3, ऋण 2 क्यू जो बिंदू आहे तो वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. म्हणजे उभ्या रेषेवर आहे. बरोबर आहे? आता वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे म्हणजे त्या रेषेचं जे समीकरण आहे ते समीकरण हे एक्स बरोबर काहीतरी असणार कारण ती रेषा कोणत्या अक्षाला समांतर आहे? वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असतं. आता एक्स इज इक्वल टू समथिंग म्हणजे काय आहे तर ते ह्याच्यावरून क्यू बिंदूवरून कळेल तुम्हाला एक्स बरोबर काय असणार. एक्स बरोबर काय असणार? त्या रेषेचं समीकरण एक्स बरोबर काय असू शकतं? वजा ऋण
का माहित आहे? कारण हा जो बिंदू आहे ना ऋण 3, ऋण 2 तो बघा इथे, आणि तुमची जी रेषा असणार ना ती ऋण 3 मधून जाणार आहे, कारण x बरोबर ऋण 3 असं त्या रेषेचं इक्वेशन असणार. कारण बघा नेहमी लक्षात ठेवायचं, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय माहित आहे बघा, मी तुम्हाला एक जरा ऍडिशनल काहीतरी सांगते, ते लक्षात ठेवा. बघा एखादी रेषेचं समीकरण जर आपण थोडं जाऊ, एक्स बरोबर समजा 3 असं समजा तुमचं समीकरण आहे, किंवा एक्स बरोबर ऋण 3 असं समीकरण आहे. एक्स बरोबर ऋण 3, तर एक्स बरोबर ऋण 3 आपल्याला माहित आहे, एक्स बरोबर ऋण 3 जी संख्या आहे ती इथे असणार, उभी असणार, उभ्या वाय अक्षाला समांतर असणार. बरोबर आहे? वाय अक्षाला समांतर. एक्स बरोबर ऋण 3 मी काढते हा इथे, अशी वाय अक्षाला तुमची जास्त. आता ही जी रेषा आहे ना हिची खासियत काय माहित आहे? ही जी एक्स बरोबर ऋण 3 मी रेषा काढली ना तिचं वैशिष्ट्य काय माहित आहे? आता बघा ना तुमचं समीकरणच काय सांगतं, एक्स बरोबर -3. एक्स बरोबर -3 म्हणजे काय की एक्स -3 आहे. म्हणजे काय माहित आहे, या रेषेवर तुम्ही कुठलाही बिंदू घेतला, ही जी रेषा आहे ना या रेषेवर तुम्ही कोणताही बिंदू घेतला तर त्या बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजे पहिला निर्देशक हा ऋण 3च असणार. बघा वाय निर्देशक बदलेल, म्हणजे बघा आता हा बिंदू या रेषेवर मी घेतला तर याचे निर्देशक काय सांगाल तुम्ही? या बिंदूचे निर्देशक सांगा. -3, 2. -3, या बिंदूचे निर्देशक काय? -3, 1. हा जो बिंदू, हा बिंदू -3, 0. -3, इथे हा बिंदू घेतला त्याचे निर्देशक -3, -1. हा तुम्ही इथे बिंदू घेतला म्हणजे तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये? काय म्हणजे कळलं तुम्हाला याच्यामध्ये? -3 येते. म्हणजे जेवढे पण बिंदू आहेत ना त्या बिंदूंचा एक्स निर्देशक काय आहे? -3 आहे. -3 आहे. -3 आहे. येस पण आपलं इक्वेशन ऋण 3. आता समजा वायचं आपण बघितलं, वाय इज इक्वल टू -2 आपण घेऊ, वाय इज इक्वल टू -2. तर ही जी रेषा आहे ही एक्स अक्षाला समांतर असणार. बरोबर आहे? हो मॅम. अशी आडवी जाणार, अशी इथे. हे बरोबर आहे? अशी आहे. येस मॅम. आता याची खासियत काय असणार माहित आहे? या रेषेची खासियत काय असणार माहित आहे? या रेषेवर जेवढे पण बिंदू आहेत ना त्या बिंदूंचा काय वाय निर्देशक म्हणजे दुसरा निर्देशक हा काय असणार आहे? -2. बघा ना आता समजा या रेषेवर हा बिंदू घेतला तर याचे निर्देशक काय असणार? त्या बिंदूचे 1, -2. त्यानंतर हा बिंदू 2, -2. 2, -2. बरोबर आहे? येस मॅम. इकडचा समजा इकडचा मी बिंदू घेतला, हा इकडचा, त्याचे निर्देशक -2, -2. -2, इकडे हा बिंदू घेतला मी इथं, 4, त्याचे निर्देशक 4, -2. म्हणजे काय? म्हणजे इथे या रेषेवर जे बिंदू आहे त्या सगळ्या बिंदूंचा वाय निर्देशक सारखा आहे आणि तो कोणता आहे? -2 आहे. कारण आपलं इक्वेशनच ते सांगतं आपल्याला. इक्वेशन काय सांगतं? y इज इक्वल टू -2.
y इज इक्वल टू -2 म्हणजे y निर्देशक, दुसरा निर्देशक, या रेषेवर जेवढे बिंदू आहेत त्यांचा दुसरा निर्देशक सारखा असणार -2. बरोबर आहे. मग आता आपल्याला काहीही विचारलं ना, म्हणजे समजा तुम्हाला मी विचारलं की P, -3, 2 समजा हा बिंदू, बघा थोडं लॉजिकल आहे, कसं लक्षात ठेवायचं. समजा मी तुम्हाला सांगितलं की P हा जो बिंदू आहे -3, 2 हा समजा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. हा बिंदू जो आहे तो समजा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. आता एक्स अक्षाला समांतर असणारी जी रेषा आहे तिचं समीकरण काय असणार आहे? एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा, तिचं समीकरण काय असतं? y बरोबर काहीतरी असतं. बरोबर आहे. येस मॅम. मग तुम्ही काय सांग, म्हणजे तुम्हाला समजा विचारलं की हा जो बिंदू आहे, हा बिंदू आहे P, -3, 2 हा जो बिंदू आहे, हा बिंदू एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या जर रेषेवर आहे तर त्या रेषेचं समीकरण काय? आता हा बिंदू एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे, म्हणजे अशा आडव्या रेषेवर आहे. बरोबर आहे. येस मॅम. म्हणजे त्याचा जो y निर्देशक आहे ना तो त्या बिंदूंचा सगळ्यांचा सारखा 3,2 आहे, -3,2 तो बिंदू तुमचा इथे असणार दुसऱ्या चरणात. बरोबर आहे. इथं -3,2 हा बघा इथे आहे, हा -3,2 आपण ऑलरेडी दाखवलेला आहे. आता हा जो -3,2 आहे तो बिंदू एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा म्हणजे अशी आहे ही. बरोबर आहे. येस मॅम. मग आता या रेषेचं समीकरण काय सांगणार तुम्ही? या रेषेचं समीकरण, ही रेषा जी आहे y is y equal इज to 2. इक्वल टू b, म्हणजे 2 मधून जाणार ना ही, y इज इक्वल टू 2, कारण या बिंदूचा y निर्देशक 2 आहे. म्हणजे जर ती एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर हा बिंदू आहे ना, तर त्याचं जे समीकरण आहे त्या रेषेचं ते y बरोबर 2 असणार. आणि सेम मी हाच बिंदू तुम्हाला म्हटलं की P -3, 2 हा पॉइंट जर y ऍक्सिसला पॅरलल रेषेवर आहे, म्हणजे y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे, तर त्याचं समीकरण काय असणार? हाच बिंदू, पण आता y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. आता y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर म्हणजे x इज इक्वल टू काहीतरी असणार. मग x इज इक्वल टू काय, तर याचा x निर्देशक घ्यायचा. x इज इक्वल टू -3 या लाईनवर असणार तो. बघा ना, हा बघा ना, ही बघा ही लाईन, ही y अक्षाला समांतर आहे आणि हिचं समीकरण काय आहे? ही उभी y अक्षाला समांतर, x इज इक्वल टू -3, कारण ती y अक्षाला समांतर आहे ना. हो, एक्स अक्ष वाय अक्षाला समांतर आहे. हा, मग तिचं समीकरण हे x बरोबर काहीतरी असणार. मग x बरोबर काहीतरी म्हणजे काय, तर तो जो बिंदू आहे तो त्या रेषेवर आहे, मग त्याचाच x निर्देशक घ्यायचा आणि मग समीकरण बनवायचं. नाही कळलं? येस मॅम, समजलं. म्हणजे आता समजा बघा, मी समजा आता तुम्हाला दुसरा बिंदू दिला A आणि तुम्हाला सांगितलं की A जो आहे तो 5,4 हे त्याचे निर्देशक आहे A चे, आणि हा जो A बिंदू आहे ना तो समजा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनवर जर तो आहे, तर त्या रेषेचं समीकरण सांगा. समांतर आहे रेषेवर आहे. X is equal to 5. थोडं कन्फ्युजन होत आहे तुमचं, सांगते काय कन्फ्युजन होतं. पहिलं तर तुम्ही बघा की कोणाला पॅरलल आहे, कोणाला ती लाईन पॅरलल आहे, म्हणजे एक्स अक्षाला पॅरलल आहे की नाही? एक्स अक्षाला समांतर आहे ना. मग एक्स अक्षाला समांतर जी रेषा असते तिचं समीकरण कसं असतं? Y is equal to B. हा, y इज इक्वल टू बी. मग y इज इक्वल टू बी, मग y इज इक्वल टू काय आहे इथे? A चा y निर्देशक काय आहे? ऋण 4. म्हणजे y इक्वल टू ऋण -4 असं त्याचं इक्वेशन असतं त्या लाईन, आणि ती लाईन तुमची
एक्स अक्षाला समांतर खालून ऋण 4 मधून जाणार अशी -4 मधून. कळलं का? येस मॅम. आणि हा जो बिंदू आहे φ,-4 तो या लाईनवर असणार. ह्या इथून फाय येणार आणि इथं कुठेतरी असणार हा बिंदू φ,-4. इथे फाय असणार वरती एक्स अक्षावर आणि वाय अक्षावरचे -4 इथं कुठेतरी असणार. म्हणजे या लाईनवरच आहे φ,-4. कळलं का? आणि ही जी लाईन आहे ना, ही रेषा आहे ना, तिचं इक्वेशन जे आहे ते y=-4 आहे. कळते की नाही? येस ह्या मॅम. रेषेवर बरेच बिंदू आहेत. येस मॅम. कळलं की नाही? हो मॅम समजलं. आता Yes. तोच बिंदू, हाच बिंदू a φ,-4. फक्त मी काय सांगितलं आता तुम्हाला की तो y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर जर असेल तर त्याचं इक्वेशन काय असणार? y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर जर आहे तर त्या रेषेचं समीकरण काय असणार? इक्वेशन काय असणार त्या लाईनचं? X is equal to something. हा, x इज इक्वल टू समथिंग. मग x इज इक्वल टू समथिंग म्हणजे किती? X is equal to 5. x इज इक्वल टू 5. कारण बघा ना, हा बिंदू त्या रेषेवर आहे की नाही आणि याचा निर्देशक x इज इक्वल टू समथिंग म्हणजे सगळ्या बिंदूंचे x निर्देशक सारखेच असणार. मग ह्याचा 5 आहे तर सगळ्या बिंदूंचा 5च असणार x निर्देशक. Yes म्हणजे ma'am. याचा अर्थ तुमची जी लाईन आहे तिचं समीकरण x इज इक्वल टू 5 असणार. म्हणजे ती फाय मधून जाणार आहे बघा, इथून अशी उभी जाणार फाय मधून अशी. आणि तुमचा हा बिंदू येतो ना φ,-4 बघा हा. कळलं का? म्हणजे हा Yes जो ma'am. बिंदू आहे ना, हा एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन जी आहे तिचं इक्वेशन y इज इक्वल टू -4 असणार आणि y ऍक्सिसला पॅरलल जी लाईन आहे तिचं इक्वेशन x इज इक्वल टू 5 असं असणार. अजून कन्फ्युजन आहे? No ma'am. No. हो मॅम नो. आता आणखी तुम्हाला एक विचारते आणि मी पुढचा पण शिकतो. आता समजा b -6,2 असं समजा इक्वेशन आहे. सॉरी, इक्वेशन मध्ये असे समजा त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत पॉइंटचे. हा बिंदू आहे, एक पॉइंट आहे आणि हा पॉइंट जर एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनवर आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनवर आहे, तर त्या लाईनचं इक्वेशन काय असणार? Y is equal to 2. बरोबर. X is equal to -6. नाही. बघा ना, तुम्ही Y is तुम्ही equal कन्फ्युज होता. to काय कन्फ्युज होता माहितीये? एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे की नाही, एक्स अक्षाला समांतर आहे की नाही. मग एक्स अक्षाला समांतर जी रेषा असते ना ती आडवी असते आणि तिचं इक्वेशन नेहमी लक्षात ठेवायचं, उलट लक्षात ठेवायचं. जी रेषा एक्स अक्षाला समांतर आहे, तिचं इक्वेशन y इज इक्वल टू असतं काहीतरी. आणि ती y अक्षाला समांतर आहे ना, y ऍक्सिसला पॅरलल आहे ना, X is equal to. एक्स इज इक्वल टू समथिंग असतं. कळतंय मी काय बोलतेय? येस मॅम. कन्फ्युजन हे दूर झालं पाहिजे पहिलं तर आधी. एक्स इज इक्वल टू कधी आणि वाय इज इक्वल टू कधी ते कळलं पाहिजे. मग समजा हा बिंदू एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे तर त्याचं इक्वेशन काय असणार आहे? Y is equal to 2. वाय इज इक्वल Y टू. is equal to. आणि जर तोच बिंदू, हाच बिंदू वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन वर जर आहे तर ती लाईन उभी असणार आणि तिचं इक्वेशन काय असणार आहे? X is equal to -6. एक्स इज इक्वल टू -6. कळलं? येस मॅम. Yes ma'am. हो मॅम कळा. आता हा जो क्यू बिंदू आहे, ह्या क्यू बिंदू जो आहे तो वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. तर त्या रेषेचं समीकरण लिहा आणि त्याचा आलेख पण काढायला सांगितलं. तर आलेख म्हणजे काय तर ती वाय अक्षाला समांतर. मग याचं इक्वेशन काय असणार? X is equal to -3. एक्स इज इक्वल टू -3. -3. आणि याचा आलेख काढायचा तर आलेखावर काढावा लागेल. एक्स इज इक्वल टू -3 म्हणजे अशी जाणार उभी, -3 ला -3 मधून जाणार.
हा तुमचा वाय अक्ष आहे, वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष आहे. कळलं का? ते 0 आहे. हो मॅम समजलं. -3 मधून जाणार उभी. कारण तिचं इक्वेशन वाय अक्ष समांतर आणि एक्स इज इक्वल टू मायनस. कळलं? हो मॅम. त्यानंतर 5वं काय आहे? वाय अक्ष. आता वाय अक्ष म्हणजे असा हा उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. वाय अक्ष आणि एक्स बरोबर -4. आता एक्स बरोबर -4 ही जी रेषा आहे ती कशी काढू? उभी काढू की आडवी काढू? एक्स बरोबर -4 उभी काढू. उभी. आणि कुठून जाणारी उभी? इथून ऋण डावीकडे -4 मधून जाणारी येणार ना, अशी. येस मॅम. बरोबर आहे? मॅम. तर या 2 रेषा ज्या आहेत, वाय अक्ष पण एक रेषा आहे आणि एक्स बरोबर -4 ही पण एक रेषाच आहे. त्याचा आलेख पण एक रेषाच आहे. तर या समांतर रेषा आहेत. तर या 2 रेषांमधील अंतर किती? तर याच्यामध्ये अंतर किती आहे? याच्यामधलं अंतर लिहिताना -4 नाही. अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. अंतर डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. 4. मग तुम्ही डावीकडचं घ्या किंवा उजवीकडचं घ्या. कळलं का? अंतर आहे ना, अंतर हे कधी मायनस नसतं, निगेटिव्ह नसतं. म्हणून तुम्हाला प्रश्न मगाशी पण असाच विचारला ना, एक्स अक्षाला समांतर आणि अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर. आता खाली म्हटलं तर त्याने -5 नाही दिले ना, 5 एकक म्हटलं, कारण ते अंतर दिलेलं आहे. इथे पण डावीकडे 7 एकक अंतर. डावीकडे बोलल्यावर आपले नंबर्स मायनस निगेटिव्ह जरी असेल तरी पण डिस्टन्स मोजतो ते पॉझिटिव्ह असतं. कळलं का? येस मॅम. हे आपण सोडवलेलं 6वं ना, 6वं सोडवलं ना, 6वं आणि 8वं. येस मॅम. येस मॅम. आता 7वं काय आहे? तर 7व्यामध्ये हे 3 बिंदू दाखवायचे आहेत. A2, 3, 6, -1 आणि 0,5. आता 2,3 पहिला हा जो बिंदू आहे A, तो कुठे असणार आहे? 2,3 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 6,-1 कुठे असणार? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. आणि 0,5 कुठे असणार? फर्स्ट क्वाड्रंट. Y axis. तो क्वाड्रंट मध्ये नसणार, तो ऍक्सिस वर असणार आहे. वाय ऍक्सिस वर. बरोबर आहे? आता येस मॅम. हे तिन्ही बिंदू तुम्हाला दाखवायचे आहेत आणि त्यांनी असतील म्हणजे जर एकाच रेषेत येत असतील, म्हणजे कसे एकाच रेषेत म्हणजे समजा असे असतील एकाच रेषेत येणारे. कधी कधी ते नैकरेषीय असतात. म्हणजे बघा एक इथे असेल, एक इथे असेल, एक इथे असेल, तर त्याच्यातून एक सरळ रेषा आपल्याला काढता येत नाही. मग ते नैकरेषीय. नाही कळलं? समजलं मॅम. म्हणजे आपण आता जर आलेखावर बिंदू दाखवायचा, एक मिनिट मला बघते दाखवायचं. आपले कोणते कोणते बिंदू सांगितले त्यांनी ते मला जरा सांगा. आपण याच्यावर दाखवू आणि बघूया एकरेषीय आहेत का. कोणते कोणते बिंदू आहेत जरा मला सांगा. अरे झोपले की काय सगळे? नो मॅम. या रेषा मी जातात का बघत होते, पण ते माझ्यानुसार तरी वेगळंच झालं परत. तर आता मला जरा निर्देश सांगा पटापट, बघूया मला दाखवत आहेत त्याच्यावर.
कोणच सांगत नाही मला निर्देशक काय बघायचं. मॅम ए आहे 2,3. 2,3 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार ना. Yes, ma'am. Yes. 2,3 इथे 2,3 इथे येणार तुमचा, इथे बिंदू 1. ठीक आहे. दुसरा कोणता आहे? 0,5. 0,5 कुठे येणार? वाय अक्षावर. Right. वाय. तुम्हाला ही लाईन वाढवावी लागेल थोडीशी. इथे आला तुमचा हो मॅम. 0,5. आणि तिसरा बिंदू 6, -1. 6, -1 म्हणजे ही पण वाढवावी लागेल मला. इथे तुमचा 6 आहे आणि 6, -1 इथे आहे. बरोबर आहे. Yes, ma'am. आता हे 3 बिंदू स्ट्रेट लाईन मध्ये येतात का बघायचे. मॅम हे गणित सरावामधलं आहे का मनाने घेतलंय? नाही नाही त्याच्यातलंच आहे ना. जाते बघा स्ट्रेट लाईन अशी. Yes, ma'am. येस मॅम. कधी कधी कसं असतं, कधी कधी स्ट्रेट लाईन म्हणजे आता हे याच्यातून सरळ रेषा गेली आहे ना तुमची, कधी कधी नाही जाणार. म्हणजे तुमचे बिंदू जर असे असतील ना, इथे एक, इथे एक, इथे एक, है ना, तर ते नैका रेषीय बिंदू आहेत. पण इथे तुम्हाला सरळ रेषा जाणार आहे. असे 3 बिंदू असतील तर त्याच्यात आता या बिंदूतून सरळ रेषा जाते, हो ना. Yes, ma'am. Yes, ma'am. तर ती दाखवायची आणि काय सांगितलंय, त्यांना सामावणारी रेषा काढा. काढली आपण रेषा आणि ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. एक्स अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते त्याचे निर्देशक आणि वाय अक्षाला कोणत्या बिंदू, एक्स अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते ही रेषा बघा. एक्स अक्षाला हा एक्स अक्ष फाईव्ह. 0. इथे इथं हात मध्ये आणि छेदते. याचे निर्देशक काय आहे, याचा निर्देशक काय आहे 5,0. 5,0 आणि वाय अक्षाला जिथे छेदते त्याचे ऑलरेडी तुमच्याकडे आहेत निर्देशक. इथे वाय अक्षाला इथे 0,5. 0,5. ठीक आहे. आता आपल्याला जे मेन राहिलंय ना आपलं हे 9व्या मध्ये काय आहे, 9 मी सांगितलेलं ना. इथे पण तुम्हाला आलेख काढायचे. 8वं आपलं झालं होतं. आता हे जे समीकरण आहेत ही समीकरणं कशी आहेत सांगितलेली. त्याला आहे ते कसं करायचं? आपल्या आधीच्या समीकरणांमध्ये आणि ह्या समीकरणांमध्ये काय फरक आहे. आधीचे इक्वेशन जे आहेत, आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याच्यात काय डिफरन्स आहे बघा. आधी जे पण समीकरण समीकरण आहे. दोन्ही पण एकरेषीय आहेत, पण पहिलं जे आहे ना ते एका चलातील होते. अजूनपर्यंत जे आपण समीकरणं बघितली ना ती कशी बघितली, एका चलातील रेषीय समीकरण होती. आता पण ही रेषीय समीकरणच आहे, पण ही 2 चलातील रेषीय समीकरण. कळलं. येस मॅम. आणि 2 चलातील रेषीय समीकरणांचा आलेख काढण्यासाठी आपल्याला एक मेथड वापरायची आहे. ती मेथड लक्षात ठेवायची, ते सांगते आता. आणि लक्षात ठेवायचं की ह्या ज्या रेषा आहेत म्हणजे ह्या समीकरणाच्या पण ज्या रेषा आहेत ना, ह्या समीकरणांचा जो आलेख आहे ना ते पण स्ट्रेट लाईनच असते. जसं मगाशी पण आपण आधीच्या पण ज्या एका चलातील जे आहेत 1 व्हेरिएबल मधले जे लिनियर इक्वेशन आहे ते पण आपल्याला एक लाईनच रिप्रेझेंट करतात. आणि 2 व्हेरिएबल मधले 2 चलातील पण रेषीय समीकरण आपल्याला एक लाईनच रिप्रेझेंट करतात. पण हे जी लाईन दाखवतात ना आलेखावर ही कोणत्याही अक्षाला समांतर नसते. म्हणजे ही तुमची कशी पण असू शकते, अशी असू शकते, अशी असू शकते, कशी रेषा असू शकते. तुमच्या कोणत्याही अक्षाला ह्या ज्या रेषा आहेत ना, या समीकरणाच्या ज्या लाईन्स आहेत ना त्या तुमच्या कोणत्या ऍक्सिसला पॅरलल नसणार आहे. पॅरलल कोणत्या असणार, ज्या एका व्हेरिएबल मधल्या आहेत. कळलं मी काय बोलली. हो मॅम कळलं. येस मॅम.
तर आता मी तिसरं समीकरण घेते आणि तुम्हाला सोडून दाखवते आणि तुम्ही बाकीचे 2 सोडवायचे. मला इक्वेशन सांगा जरा. इक्वेशन 2x अधिक y बरोबर 1. 2x अधिक y बरोबर 1. इथे करायचं काय माहित आहे, आपल्याला ना या आलेखासाठी 3 बिंदू आपल्याला पाहिजेत. म्हणजे आपण जे दाखवू शकतो आलेखावर आणि त्याच्यातून जाणारी सरळ रेषा आपण काढू शकतो. तर आपल्याला 3 बिंदू त्या रेषेवरचे शोधायचे, या रेषेवरचे जे पण बिंदू येतात ते. मग मी त्याच्यासाठी करते काय, मी ना x ची किंमत माझ्या मनाने घेते कोणती पण. म्हणजे खूप मोठ्या नाही किमती घ्यायच्या, छोट्या छोट्या ज्या आलेखावर दाखवू शकतो. म्हणजे समजा मी x बरोबर 0 घेतला, किंवा दुसरी किंमत घ्यायची x बरोबर 1, तिसरी घ्यायची x बरोबर -1 किंवा 2, अशा घ्यायच्या छोट्या छोट्या. म्हणजे आता मी ही माझ्या मनाची घेतली, x बरोबर 0 घेते मी, आणि ही x ची जी किंमत मी घेतली आहे ना ती या समीकरणात टाकते. आणि ती या समीकरणात टाकल्यानंतर मला y ची किंमत मिळणार, आणि मग ती y ची किंमत मी घेणार आणि मी x ची जी किंमत घेतली अशी ती जोडी बनवून तो बिंदू मी आलेखावर दाखवणार. म्हणजे काय, आता बघा हा x जो 0 घेतलाय तो माझ्या मनाने घेतलाय. आता मी इथे समीकरण लिहिते, 2x अधिक y बरोबर 1. आणि याच्यात मी x च्या जागेवर 0 टाकते, कारण मी x ची किंमत 0 घेतलेली आहे. कळतंय? येस मॅम. नीट लक्ष द्या. आता 2 आणि 0 यांचा वेगवेगळी का? हा. आता इथे 2 गुणिले 0 0 होणार अधिक y. म्हणजे नॉर्मली आपण जशी समीकरणं सोडवतो तसंच आहे. हा 0 तिकडे जाऊन वजा होणार, y बरोबर 1 वजा 0. आणि म्हणजे y ची जी किंमत आली ती किती आली, 1 आली. 1. बरोबर आहे. येस मॅम. आता हा बिंदू मी आलेखावर दाखवणार. कोणता? 0, x 0 आहे आणि y 1 आहे. म्हणजे 0,1 पहिला x निर्देशक आणि मग y निर्देशक. हा तुम्हाला पहिला बिंदू मिळाला दाखवायला आलेखावर. असे 3 बिंदू शोधायचे. आता मला अजून 2 बिंदू शोधायचे. आता मी x ची किंमत घेते 1, माझ्या मनाने घेते, आणि मी ती त्या समीकरणात टाकते. 2x अधिक y बरोबर 1. बरोबर आहे. येस. 2 x च्या जागेवर मी आता 1 घेणार आहे. आता मी 1 किंमत घेणार आहे, अधिक y बरोबर 1. 2 एके 2 एके 2. बरोबर आहे. अधिक y बरोबर 1. y इथे ठेवणार 1 वजा 2. मग y बरोबर -1. -1. आता ही मला y ची किंमत मिळाली. आपली x ची 1 होती. मग आता तुमचा बिंदू कोणता आहे? बिंदूचे निर्देशक काय? 1, x वजा x कॉमा वजा 1. 1, -1. 1, -1 है ना. 1, वजा 1. आधी x निर्देशक मग y. आता मी 2 घ्या. सोपं, जर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर इझी वाटत तर पॉझिटिव्ह घ्या. निगेटिव्ह घेतलं तरी -1 घेतलं तरी चालेल. मग मी इक्वेशन लिहिते 2x. मग इथे x च्या जागेवर आता मी 2 व्हॅल्यू टाकते. बे दुणे 4 अधिक y बरोबर 1. 4 तिकडे जाणार, वजा होणार, सॉरी, आणि मग y इज इक्वल टू किती येणार? 3 मायनस वजा 3. वजा 3. आणि आता तुमचे जे निर्देशक आहेत ते काय बनणार? 2, 2 कॉमा वजा 3. वजा 3. आता हे तिन्ही बिंदू आलेखावर दाखवायचे आणि त्याच्यातून जाणाऱ्या लाईनच्या ती या समीकरणाचा आलेख असेल. कळलं? आता 0,1 कुठे असणार? 0,1 Y axis वर. y ऍक्सिस. मी तो दाखवते इथे बघा. आपण तोच आलेख इथे मी परत आपल्याला लाईन मला काढावी लागते.
हा, पहिला बिंदू कोणता आपला? 0,1 ना, 0,1 वाय ऍक्सिसवर इथं, बरोबर आहे. हा, नंतर दुसरा कोणता होता आपला? बघावं लागेल. आपण 1 कॉमा किती मिळाले एक मला? कॉमा -1 1 कॉमा -1 आहे आणि 2 कॉमा -3 आहे, बरोबर आहे. लक्षात ठेवा. -1 कुठे असणार? 1 कॉमा -1 फोर्थ क्वाड्रंट मध्ये. चौथ्या चरणात. आणि दुसरा आहे 2 कॉमा -3. 2 कॉमा -3 तुमचा फोर्थ क्वाड्रंट चौथ्या चरणात. चौथ्या चरणात असणार, इथं 2 कॉमा -3. असे 3 बिंदू तुम्हाला मिळाले. आता या बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा मी काढणार. बघा एका रेषे आलेत ना ते, एक सरळ रेषा तुम्ही हो त्याच्यातून मॅम. काढू. अशी कळलं? अजून तुम्ही वाढवायची मॅम. पट्टीने, इथे पट्टीने घेऊन पुढे पूर्ण वाढवायची अशी रेषा. ओके मॅम. असे, ठीक आहे. आणि या रेषेला 2 बाण द्यायचे आणि त्याच्यावर त्याचं इक्वेशन लिहायचं आणि हे कॉर्डिनेट्स पण लिहायच्या. मी कॉर्डिनेट्स लिहिले नाहीयेत. कॉर्डिनेट्स म्हणजे प्रत्येक बिंदूचे निर्देशक लिहायचे आणि असं ओके मॅम. इक्वेशन लिहायचं. इक्वेशन काय होतं? 2x + y असंच होतं ना काहीतरी. 2x 2x + y + y = असं रेषेवर लिहायचं इक्वेशन = 1. आणि या तिघांचे पण कॉर्डिनेट्स लिहायचे. 0,1 इथे 1 कॉमा -1 आणि या बिंदूचे 2 कॉमा -1 असा पूर्ण आलेख काढायचा आणि ते स्केल लिहायचे. ठीक आहे. येस मॅम. कळलं? येस मॅम. येस मॅम, समजलं. ते सोडून आणायचे. हे हवंय की तुम्ही सोडवाल, सोपं आहे ते. फक्त आपल्या समजलं इक्वेशन मध्ये मॅम. टाकायच्या, वायच्या व्हॅल्यूज काढायचा आणि ते बिंदू दाखवायचा आलेखावर आणि सरळ रेषा काढायची. जर सरळ रेषा येत नसेल तुमची तर तुमचं इथे काहीतरी चुकलंय. सरळ रेषाच यायला पाहिजे. तिन्ही बिंदू एकाच रेषेतून जायला पाहिजे. ठीक आहे. मॅम ती किंमत आपण मनाने घ्यायची असते का? एक्स ची किंमत मनाने घ्यायची आणि ती इक्वेशन मध्ये टाकायची आणि वाय ची किंमत काढायची आणि अशी एक्स आणि वाय ची पेअर घ्यायची आणि तो बिंदू आलेखावर दाखवायचा. कळतं का? येस मॅम. एक्सच्या व्हॅल्यूज आपल्या मनाने घ्या आणि त्या समीकरणात टाका. वायची किंमत मिळवा आणि मग एक्स आणि वाय, जसं आता बघा इथे एक्स मी 0 घेतला, मग 1 मिळाली. मग आपण काय 0,1 पहिला एक्स निर्देशक मग वाय. मग एक्स पहिला घ्यायचा 0 आणि मग वाय 0,1 हा बिंदू आपण आलेखावर दाखवायचा. मॅम, वायची किंमत आपण मनाने घेऊ शकत नाही. घेऊ शकतो, तसं पण करू शकता. वाय पण मनाने घेऊ शकता आणि एक्स ची किंमत काढू शकता. ओके मॅम. वाय ची किंमत जर मनाने घेतली, समजा वाय बरोबर 1 घेतला तर एक्स ची किंमत मिळणार. पण वाय हा घेतो ना 1, तो नंतर लिहायचा कारण तो वाय आहे ना. वाय तुम्ही 1 घेतला, दुसऱ्यांदा लिहायचा. दुसऱ्या वेळा म्हणजे जो एक्स येईल तो पहिला लिहायचा, वाय नंतर लिहायचा. असं कोणत्याही तुम्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू घेऊ शकता. असं काय कंपल्सरी नाही एक्सची. पण आपलं जनरल असं जे मेथड ती फॉलो करतो आपण. ठीक आहे. ओके मॅम. आपली वेळ संपले. सोडवा. ठीक आहे. गुड नाईट. येस मॅम. मॅम Good गुड night. बाय मॅम.